नमस्कार. मी डॉक्टर संजीवनी मुळे. आज आपण गुरु अस्ताबद्दल बोलूया. गुरुचं अस्त होतंय. गुरुचे भ्रमण कर्क राशीत म्हणजे स्वतःच्या उच्च राशीत होत आहे. तिथे रवी आल्याने व डिग्री अंतर कमी झाल्यामुळे गुरुचा अस्त झाला असं आपण म्हणतो. रवी स्वयंप्रकाशित ग्रह आहे. त्याच्या तेजाजवळ येणारा ग्रह हा अस्तंगत होतो. म्हणजे तो दिसत नाही. जसे गाडीचा हेडलाईटमध्ये इतर वस्तू दिसत नाही. आपण प्रथम गुरु म्हणजे काय याचं विश्लेषण करूया. गुरु म्हणजे पॉवर ऑफ पॉझिटिव्हिटी, नॉलेजेबल पर्सन, दृष्टिकोन डेव्हलप करणारा, डिप्लोमॅटिकली प्रसंगाला हँडल करणारा ग्रह. तुम्हाला एक रेकग्नेशन तो देतो, म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी देईल, तुमच्या स्वतःला एक अस्तित्व देईल. गेम चेंजर, आयुष्याचा गेम चेंज करणारा ग्रह म्हणजे गुरु. माइंड रीडर, क्रिएटिव्हिटी देतो, नवीन काही करण्याची इच्छा देतो. किंग ऑफ पॉझिटिव्हिटी, तुमचे ड्रीम पूर्ण करणारा, धार्मिक वृत्तीचा, रिस्पेक्ट मिळवून देणारा, संपूर्ण वर्षाला सुखद करतो हा गुरुच करतो, कारण तो वर्षभर एकाच राशीत राहतो. ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा तुमच्या व्यक्तिमत्वाचं, तुमच्या विचाराचं करतो. दृष्टिकोन बदलणारा असा हा ग्रह विस्तारवादी ग्रह आहे. ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा विस्तार करतो. हा जेव्हा अस्तंगत होतो तेव्हा त्या भावानुसार फळ देतो. जसे कर्क त्याची उच्च रास आहे, उत्तम फले देण्याच्या कार्यखंडातच तो असा अस्त झाल्यामुळे अनेकांची निराशा झालेली आहे. पण गंमत बघा काय आहे की तो अस्तंगत होत आहे, रवी सोबत होत आहे, रवी गुरु मित्र आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की आपला मित्र आपल्यासोबत आला आणि पूर्ण समर्पणाने राहिला तर आपल्याला चांगले फळ मिळतो, त्याची साथ आपल्याला बरंच काही देते. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या राजकीय पक्षात दुसऱ्या एखाद्या पॉझिटिव्ह पक्षाचे विलिनीकरण झाले तर त्या भावाचे, त्या पक्षाचे कार्य अधिक बळकट होईल. म्हणून अस्तंगत ग्रह गुरु हा रवी अधिक चंद्राचे एकत्रित फळ देईल असं माझं म्हणणं आहे. त्याच्या व्यक्तिगत गुणधर्माला बाजूला थांबून तो कार्य उत्तम करणार, कारण सत्तेचे कारक ग्रह रवी आणि चंद्र त्याच्यासोबत आहे. पूर्ण पत्रिकेची सत्ता रवीच्या हातात असते आणि या रवीसोबत गुरु एक पॉझिटिव्ह शक्तीचं विलिनीकरण हे या पूर्ण अस्तंगत कार्याला खूप चांगलं फळ देईल. आता आपण मेष रास बघूया. मेषेत कर्क रास चतुर्थात येते. त्यामुळे मेषेला हा कालखंड कर्तृत्वाच्या दिशा मोकळ्या करणारा होईल. घरातील सत्तेच्या प्रवाहात महत्वाची भूमिका मिळेल. गुरुची दृष्टी दशम, अष्टम व द्वादश स्थानावर पडते. दशमाला दृष्टी पडल्यामुळे नवीन कार्याची संधी मिळेल, अचानक धनलाभ होईल, परिवर्तनाची संधी पण मिळेल. फक्त जातकाने संयम ठेवावा. वृषभ, वृषभ राशीत कर्क रास तृतीयामध्ये प्रवाहित होते बरं का. हा कोणता भाव आहे? हा पराक्रम भाव आहे. कुठल्या शुभ कार्यात पुढे होऊन काम करण्याची संधी मिळेल, भाग्याची साथ मिळेल. ती थोडी कमी असली तरी एखाद्या उच्च पदावरील व्यक्तीचा तुम्हाला साथ होईल आणि तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. लहान बहीण भावाशी जुळवून घ्यावे लागले आणि छोटे छोटे प्रवास आपल्याला या कालखंडात मिळतील. आता मिथुन, मिथुन कर्क रास मिथुनेच्या द्वितीय भावात येते, म्हणजे धन भावात येते. वडीलधारी व्यक्तींचा सहयोग सोबतच त्यांच्याकडून समुपदेशन ऐकून घ्यावं लागेल, कारण गुरु असतोच. त्यामुळे बऱ्याच वैचारिक प्रगल्भता तुमच्यामध्ये त्या प्रमाणात प्रगट करण्याची संधी मिळणार नाही. वडिलोपार्जित धनासंबंधी प्रश्न प्रलंबित होतील. वाणीत थोडी अधिकाराची भाषा येईल. धनागम होणारा आणि सपोर्ट मिळणारा हा कालखंड राहील, पण त्याला लिमिट्स असतील बरं का. अनलिमिटेड तुम्हाला काहीही मिळणार नाही, कारण गुरुचा पूर्ण सपोर्ट असल्याशिवाय अनलिमिटेड वस्तू मिळत नाही. अचानक पत्नीच्या माहेरी काही प्रसंगाने जावे लागेल आणि नोकरीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लागण्याची संधी आहे. कर्क, गुरुचे भ्रमण या उच्च राशीमध्ये होते आणि आपण त्याची वाट बघतो बघा. पण हा कालखंड गुरु असंगत होत असल्यामुळे आपल्याला थोडा निराश करतो.
पण चंद्र अधिक रवी हे राजसी ग्रह आहेत. गुरुचे गुणधर्म त्यात मिसळल्यामुळे या राशीच्या लोकांना हा कालखंड वाईट जाणार नाही. राजकारणी लोकांची पण साथ मिळेल, पण सप्तमेशाचे फळ मात्र कमी होईल. रिलेशनमध्ये थोडे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. पती पत्नी करता हा म्हणजे पती पत्नीला डॉमिनेट करेल, तर पत्नी पतीला डॉमिनेट करण्याची शक्यता आहे. गुरुची पंचम आणि भाग्यावर दृष्टी ही अस्तंगत ग्रहामुळे थोडी मागे खेचणारी असली तरी नुकसानदायक नाहीये. उलट एखादी नवीन संधी मिळेल आणि मुलांची प्रगती पण संभवते. सिंह या राशीच्या 12व्या भावातून गुरुचे भ्रमण आहे बघा. 12वा भाव हा परिवर्तनाचा कालखंड आहे. तुमच्या वैचारिक परिवर्तनाचा हा कालखंड आहे. एक मानसिक परिवर्तनाचा कालखंड आहे. त्यामुळे या कालखंडात तुमच्या विचारामध्ये अचानक खूप बदल होऊ शकतो. विदेश प्रवास, व्यापारात गुरूंची साथ हवी, त्यात थोडा विलंब संभवतो, पण कामे पूर्ण होतील. एखादी मानसिक कमजोरी किंवा आपण म्हणतो की थोडासा सिंह राशीला सध्या शनीचा आढाईया चालू आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स कमी होण्याची शक्यता आहे. पण जॉब व्यवस्थित सुरू राहील, घराचे वातावरण उत्तम राहील. मित्र व नातेवाईकांना फिल्टर करा हो. खूप गर्दी जमवू नका. खूप लोकांना आपल्या जितके लोक तुम्ही तुमच्या जवळ जमाल तेवढे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळे फिल्टर करा लोकांना. किती लोक आपल्या आयुष्यात हवे हे आपणच ठरवायला हवे. कन्या गुरुचे भ्रमण एकादश भावातून शुभफळ निर्मितीची गॅरंटी. सर्वांची साथ, धन आणि मैत्रीचा लाभ देत हा गुरु चालत राहतो. तो गुरु आताही सूर्याच्या सोबत असला तरीही तुम्हाला तो चांगला मार्ग दाखवेल. मैत्रीत आणि नात्यामध्ये मात्र वादविवाद टाळावेत आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. तूळ दशमात गुरु आहे आणि चंद्राची रास. गुरुचे भ्रमण व्यवसायात एक पॉझिटिव्ह गेम चेंजर होण्याची शक्यता आहे. काहीतरी चांगले रिझल्ट मिळतील, पण कुटुंबातील सदस्यांची चिडचिड होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण असावे. उगाच लोकांना दुखवू नये. तब्येतीला जपावे. आता वृश्चिक राशामध्ये वृश्चिक राशीत कर्क राशी नवमात येते. आता गुरु धर्मस्थानात गेलाय बरं का. किती सुंदर फळ दिलं असतं किंवा देईल, पण अस्तंगत असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तरीही तुम्ही धार्मिक स्थानात गुरुच्या ठिकाणी दर्शनाला गेले आणि तिथे जर तुम्ही देवांचा आशीर्वाद घेतला तर तुम्हाला बऱ्या प्रमाणात अस्तंगत ग्रहाचे पण चांगले फळं मिळतील. गुरु उदयानंतर एखादी नवीन प्रोजेक्ट तुम्ही सुरू करू शकता. गुरु कर्केत अजून बरेच दिवस आहे, तेव्हा या भाग्योदयाचा कालखंड आहे. थोड्या अडचणी आल्या तरी त्याला शांतपणे सामोरे जा. चुटकीसरशी काळ निघून जाईल. धनु या राशीच्या अष्टमातून गुरुचे भ्रमण होते. आता अष्टमात आणि गुरुचे भ्रमण खरं आजार दुखणे याच्यावर नियंत्रण हो. आता आपण अस्तंगत ग्रह आहे म्हणून आपण म्हणू, पण तरीही पॉझिटिव्ह रिझल्ट आपण अपेक्षित धरायला हरकत नाही. सासरच्या लोकांशी वादविवाद करू नका. घरातल्या लोकांशी वादविवाद करू नका. अचानक काहीतरी लाभ पण तुम्हाला संभवेल. त्याकरता शंकराची पूजा आराधना करा. वडिलोपार्जित इस्टेटीचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. हळूहळू, एकदम लागणार नाही. थोडा संयम बाळगा. कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. वाहने जपून चाल. आता मकर आणि शनी म्हणजे मकर राशीचा शनी आणि गुरु. मकरेच्या सप्तमातून गुरु भ्रमण सांसारिक सुख, पती पत्नीचे सुख, व्यक्तिमत्वात एक राजसी डौल मिळण्याची ही शक्यता आहे. गुरु अस्तंगत झाल्यामुळे या प्रॉफिटवर, या लाभावर थोडी धूळ जमा जरी झाली असली तरी चिंता करू नका. हवेचा एक सुंदर झोका येईल आणि गुरु उदय होताच सर्व सुख पुन्हा तुम्हाला प्राप्त होतील. एकादशवरची दृष्टी स्थिर झाली
तर धनयोग पण येत राहील, बहीण भावांचे सुख पण मिळेल अपेक्षित आहे. पण कुठलंही सुख हे खूप अपेक्षा केलं की कमी होतं. त्यामुळे अपेक्षा कमी करा. कुंभ. गुरु कुंभेच्या 6व्या स्थानातनं भ्रमण करतोय. सर्दी, पडसे, ताप, व्हायरल इन्फेक्शनची शक्यता आहे. मेंटली डिस्टर्ब होण्याची पण शक्यता आहे. या सगळ्या कालखंडात तुम्ही कुठेही चुकीच्या मार्गाला वळू नका, व्यसन लागू देऊ नका, चुकीच्या रस्त्याला जाऊ नका, उगाच कुणाशी पंगा घेऊ नका. शनी आणि गुरु शत्रू नसले तरी स्वभाव भिन्नतेमुळे नोकरीच्या ठिकाणी जपून काम करावे. अधिकारी लोकांची मर्जीची सांभाळावी. आता आपण शेवटची रास मीन राशीत आलोय. पंचमातील कर्क रास व गुरुची उपस्थिती. पंचम स्थान शैक्षणिक, मीडिया, खेळ, प्रसिद्धी याच्याकरता आपण बघतो. प्रारंभासाठी पण बघतो. त्यामुळे इथे उन्नती, खेळ, मीडिया, पत्रकारांसाठी हा एक शुभ कालखंड आहे. एकादशातील दृष्टी यश दाखवते. खरंच छानच यश मिळणार आहे यावर्षी. फक्त हा जो थोडासा कालखंड आहे गुरु असताचा, यामध्ये मेहनत करा, काम करा, त्या कामाचं तुम्हाला पुढे फळ मिळेल. फक्त त्याची चमक जी आहे फळाची ती थोडी या कालखंडात कमी येईल. तुमच्या कार्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. हातातील कार्यात म्हणजे जे तुम्ही कार्य कराल त्यात तुम्हाला प्रावीण्य मिळण्याची पण संधी आहे. खूप मेहनत करा, ईश्वराची भक्ती करा. आपणास उच्च स्थानी हा गुरु घेऊन जाऊ शकतो, कारण तो रवी सोबत आहे. फक्त प्रयत्नांची गरज आहे. रवी सोबत एखाद्या सत्ताधाऱ्यासोबत कोणताही ग्रह बसू द्या हो, त्याला सत्ता पण मिळते, सुख पण मिळतं आणि नशीब पण उजाडतं. माझ्या या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढे पाठवा. तुम्हाला अनेक सुंदर सुंदर गोष्टी या चॅनलवर आपणास उपलब्ध होतील. तेव्हा सर्वांना ही विनंती करते आणि गुरुअस्तावरचं माझं हे थोडक्यात सांगितलेलं विवेचन संपवते. धन्यवाद. मी सौभाग्यवती संजीवनी मोरे.